नमस्कार. स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुन. त्यासाठी मी हे चितळेचं गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. हे बघा. तर आता मी हे गुलाबजामुनचं प्रीमिक्स एका ताटात घेतलेलं आहे. तर हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. हे बघा. तर हे बघा, आपण आता हे एका ताटात काढलेलं आहे. तर आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे. जास्त एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला छान असा. तर हे बघा, आपण गुलाबजामचं प्रीमिक्स सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे. आता थोडंसं तूप घेतलेलं आहे, थोडंसं घ्यायचं आहे याच्यातलं. हे बघा एवढं. आणि हे या पिठाला लावून आपल्याला अजून थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे याला. हलक्या हातानेच मळायचं आहे हे पीठ गुलाबजामचं. तर 200 ग्रॅममध्ये आपले जवळजवळ 35 ते 40 गुलाबजामुन तयार होतात. तर हे बघा, आपलं सॉफ्ट असं पीठ मळून झालेलं आहे. तर इकडे मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडं थोडं तूप असं हातावर लावायचं आहे आणि ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे. ह्याला कुठेही क्रॅक जाता कामा नये गोळ्याला, नाहीतर मग तळताना ते गुलाबजामुन तेलात फुटतात. त्यामुळे हे असे एकदम छान असे गोळे करून घ्यायचे. ते बघा, ह्याला कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी हे सगळे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे पिठाचे. तर हे बघा, मी असे गोळे करून घेतलेले आहे. तर माझे एकूण 40 हे गुलाबजामुन तयार झालेले आहेत गोळे. आता आपण ह्याला तळून घेऊया. तर हे बघा, गुलाबजाम तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईत. तर आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण गुलाबजामचा पाक करून घेऊया. तर त्यासाठी मी ह्या वाटीने 4 वाटे साखर घेतलेली आहे. तर ही आपल्याला यामध्ये टाकायची आहे कढईमध्ये. त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये. तर पाणी मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, 1.5 ते 2 ग्लास. तुम्हाला जसा पातळ घट्ट जसा पाक हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. तर आता यामध्ये मी हे विलायची टाकणार आहे. अख्खी विलायची आहे माझ्याकडे, ती टाकणार आहे यामध्ये. आणि आपल्याला याचा पाक करून घ्यायचा नाही आहे. तर साखर विरघळेपर्यंत आपल्याला साखर विरघळेपर्यंत ते गरम करायचं आहे पाणी. तर हे बघा, आपली पाण्यात आता साखर विरघळलेली आहे. आता मी बारीक गॅस करून हा पाक होऊ देणार आहे. तर हे बघा, आपलं तेलही गरम झालेलं आहे. आपल्याला हे जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे तेल. आता आपण यामध्ये गुलाबजाम तळून घेऊया. तर आपल्याला आता याला सतत असं ढवळत राहायचं, नाहीतर मग खाली डाग पडतात. हे बघा, आता माझे थोडेसे पडलेले आहे तिथे. तर ह्याला असं सतत ढवळत राहायचं आपल्याला. तर हे बघा, आपल्या गुलाबजामला छान असा चॉकलेटी कलर आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत एका ताटामध्ये. तर हे बघा, मी हे तळून घेतलेले आहे. हे बघा, आता अशा प्रकारे मी सगळे तळून घेणार आहे. तर हे बघा, मी सगळे आता तळून घेतलेले आहेत गुलाबजामुन. तर आपला पाक आता गरमच आहे हा. तर या गरम गरम पाकात आपण हे सगळे टाकून घ्यायचे आहे.
आणि आपल्याला 1 ते 2 तास हे असेच पाकामध्ये मुरायला ठेवायचे आहे. तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे बघा आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर मी 1 तास हे फ्रीजमध्ये ठेवले होते. गुलाबजामने छान असा पाक पण शोषून घेतलेला आहे. तर आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे हे. तर हे बघा आपले गुलाबजामुन छान असे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी गुलाबजाम करण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मी आता एक गुलाबजामुन तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा किती छान झालेले आहेत. हे बघा.